सी टी टी जी परीक्षा आहे सी टी टी 2018 साली झालेली. अ, त्याच्यामध्ये दिनांक दिलेला आहे 9 डिसेंबर 2018. 9 डिसेंबर 2018 रोजी जो पेपर झालेला होता सी टी टीचा, तर तो पेपर आपण बघतोय. इयत्ता 1ली ते 5वीच्या वर्गासाठी हा पेपर आहे. आणि हा पेपर कशा पद्धतीचा आहे किंवा याच्यामध्ये कसे प्रश्न आहेत, तर ते आपण आज बघायचे आहेत. सुरुवातीला आज आपण बालविकास व शिक्षाशास्त्र म्हणजे चाइल्ड डेव्हलपमेंट आणि पेडॅगॉजी जी आहे त्याच्यावरती आधारित असणारे जे 30 प्रश्न आहेत ते 30 प्रश्न आपण घेतोय. अगदी याच्यामध्ये उत्तरं सुद्धा दिलेली आहेत किंवा पूर्ण स्पष्टीकरण करून सुद्धा दिलेलं आहे. तर बघूया. पहिला आहे प्रश्न, निम्नलिखित प्रश्नों के उत्तर देने के लिए सही या सबसे उपयुक्त विकल्प चुने. असा प्रश्न आहे. जे सूचना दिलेल्या आहेत अशा पद्धतीचे प्रश्न. पहिला आहे की आनुवंशिकता और पर्यावरण की भूमिका के बारे में निम्नलिखित में से कौन सा कथन सत्य है. यानी की इन्व्हायरमेंट अँड हेरिडिटी जे आपण पाहिलेली आहे, तर त्याच्या संदर्भातलं खालीलपैकी कोणतं विधान सत्य आहे असं विचारलेलं आहे. याच्यामध्ये पहिलं विधान दिलेलं आहे, विकास के कुछ पहलू आनुवंशिकता और कुछ अन्य पर्यावरण से अधिक प्रभावित होते हैं. दुसरं दिलेलं आहे, सीखने और प्रदर्शन करने की एक बच्चे की क्षमता जीनों द्वारा पूरी तरह से निर्धारित की जाती है. त्याच्यानंतर पुढचं आहे, अच्छी देखभाल और पौष्टिक आहार बच्चे के किसी भी जन्मजात विकार को दूर कर सकता है. आणि शेवटचा आहे, पर्यावरण केवल बच्चे के भाषा विकास में महत्वपूर्ण भूमिका निभाता है. तर हे 4 ऑप्शन पाहिल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतंय की जो पहिला ऑप्शन आहे, विकास के कुछ पहलू आनुवंशिकता और कुछ अन्य पर्यावरण से अधिक प्रभावित होते हैं. बालकाचा विकास होत असताना आनुवंशिकता आणि इन्व्हायरमेंट म्हणजेच पर्यावरण ह्या 2 घटकांचा म्हणजे या 2 हे 2 घटक, हे 2 फॅक्टर्स बालकाच्या विकासावरती परिणाम करत असतात. त्यामुळं हा जो ए ऑप्शन्स आहे, हा ए ऑप्शन्स बरोबर येतोय. बाकीचे जे ऑप्शन्स आहेत ते अगदी डिटेल्स माहिती देत नाहीयेत. आता दुसरा क्वेश्चन आहे, आपण सातत्यानं सांगतोय की पियाजे महत्त्वाचा आहे. तर पियाजेवरतीच प्रश्न आलेला आहे, निम्नलिखित में से कौन सा कथन पियाजे के सिद्धांत के अनुसार कहा नहीं जा सकता. म्हणजे पियाजेचा जो सिद्धांत आहे त्या सिद्धांताच्या अनुसार खालीलपैकी कोणतं वाक्य नाही असं सांगितलेलं आहे. तर पहिला आहे, विकास गुणात्मक चरणों में होता है. बरोबर आहे. स्टेजेसनुसार विकास होतो असं पियाजेने म्हटलेलं आहे. बच्चे अपनी दुनिया के बारे में ज्ञान का निर्माण और उपयोग करते हैं. हे पण वाक्य बरोबर आहे. तिसरं वाक्य आहे, निरंतर अभ्यास से अधिगम होता है. आणि चौथं वाक्य आहे, बच्चे अपने पर्यावरण पर क्रिया करते हैं. तर चौथं वाक्य आहे ते सुद्धा बरोबर आहे. जे तिसरं वाक्य आहे, निरंतर अभ्यास से अधिगम होता है, हे वाक्य बरोबर आहे, परंतु हे वाक्य पियाजेनं मांडलेलं नाहीये. पियाजेच्या थेअरीमध्ये निरंतर अभ्यास, कंटिन्युअस जो आहे, हा जो अभ्यास आहे, हा अभ्यास पियाजेच्या थेअरीमध्ये येत नाहीये. मला वाटतं हा अभ्यास थॉर्नडाईटच्या थेअरीमध्ये येतोय आणि आपण जो पियाजे अभ्यासलेला आहे त्याच्यामध्ये तो नाहीये. तर बघा या ठिकाणी उत्तर बरोबरच दिलेलं आहे की निरंतर अभ्यास से अधिगम होता है, यह पियाजे के सिद्धांत के अनुसार नहीं कहा जाता बल्कि थॉर्नडाईट के सिद्धांत के अनुसार कहा जाता है. मग पियाजेच्या सिद्धांताने काय काय सांगितलंय,
तर याच्यामध्ये दिलंय की विकास गुणात्मक चरणों से होता है, क्रमिक होता है, बच्चे अपने दुनिया के बारे में ज्ञान का निर्माण और उपयोग करते हैं, बच्चे अपने पर्यावरण के प्रति क्रिया करते हैं, बच्चे का विकास प्रत्येक अवस्थाओं से लेकर गुजरता है, बच्चे के विकास को भाषा प्रभावित नहीं करती है। हा पियाजेचा संज्ञानात्मक सिद्धांत आहे, जो निरंतर अभ्यास से अधिगम होता है, हा थॉर्नडाईटने मांडलेला होता, त्याच्यामुळे हे वाक्य बाहेर निघतंय। पुढचं आहे, निम्नलिखित में से कौन सी पूर्व संक्रियात्मक विचार की एक सीमा नाही हे विचारले, नाही हे विचारलेलं आहे। म्हणजे पूर्व संक्रियात्मक जी कन्सेप्ट आपण पाहिलेली होती, प्री ऑपरेशनल स्टेज जे आपण म्हणतोय, प्री ऑपरेशनल थॉट जे म्हणतोय, तर त्याच्यामध्ये खालीलपैकी कोणती गोष्ट येत नाही असं विचारलेलं आहे, कोणती सीमा नाही हे विचारलेलं आहे। तर पहिला आहे ध्यान केंद्रित करने की प्रवृत्ति, दूसरा आहे प्रतीकात्मक विचार का विकास, तिसरा आहे अहमन्यता आणि चौथा आहे अनुत्क्रमणीयता। तर जो संज्ञानात्मक विकास जो आहे याच्यामध्ये जो प्रतीकात्मक विचार का विकास आहे, तर ही गोष्ट त्याच्यामध्ये येत नाहीये, तर बाकीच्या या गोष्टी आहेत त्या बाकीच्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत। पुढे बघा, डॉट डॉट के अलावा निम्नलिखित कारणों से खेल युवा बच्चों के विकास में एक महत्वपूर्ण भूमिका निभाता है। युवा बच्चा विचारलंय आणि खेळाच्या संदर्भातलं विचारलेलं आहे। तर खालीलपैकी म्हणजे डॉट डॉट के अलावा निम्नलिखित कारणों से खेल युवा बच्चों के विकास में एक महत्वपूर्ण भूमिका निभाता है। मग खाली एक वाक्य आहे, ते वाक्य सोडलं तर बाकीच्या सगळ्या गोष्टीमध्ये खेळ महत्त्वाची भूमिका निभावतोय। कोणतं आहे तर बघा, पहिला आहे वे अपने शरीर पर निपुणता प्राप्त करते हैं, खेळातून निपुणता प्राप्त होते। यह उनकी इंद्रियों को उत्तेजित करता है, ये भी बात सही है। स्टिमुलेट देयर सेंसेस, यह समय बिताने का एक सुखद तरीका है। आणि चौथा आहे वे नए कौशल्य हासिल करते हैं और सीखते हैं कि उन्हें कब उपयोग किया जाए। बघा, आपल्याला प्रश्न वाचता आला पाहिजे, प्रश्न समजला पाहिजे। आता रेग्युलर जर का सहजपणे प्रश्न वाचला तर आपल्याला असं वाटतंय की सगळेच बरोबर आहेत, पण विचारलंय काय की किसके अलावा विचारलेला आहे, की त्याच्यातून खेळातून ही गोष्ट किंवा खेळ या गोष्टीसाठी खेळायचा नाही असं त्याच्यातून समजतंय। तर वेळ घालवण्याचा जो सुखद तरीका तिथं म्हणलेला आहे, तर त्याच्यासाठी खेळायचं नाही, तर खेळण्यातून शरीराला निपुणता प्राप्त होते, इंद्रिय उत्तेजित होत असतात किंवा नवीन नवीन कौशल्य आपणाला मिळत असतात, शारीरिक मानसिक नैतिक विकास त्या खेळाच्या माध्यमातून होत असतो। त्यामुळं सुखद तरीका जो आहे हा सोडावा लागतोय। इसके अलावा जो बाकी के जो 3 रीजन्स यहाँ पर दिए हैं, यह तीनों ही रीजन्स सही है। अगला क्वेश्चन देखिए, निम्नलिखित में से कौन सा प्रश्न बच्चों को गंभीर रूप से सोचने के लिए आमंत्रित करता है। खाली एक 4 प्रश्न दिलेले आहेत किंवा 4 स्टेटमेंट दिलेले आहेत आणि ती स्टेटमेंट रीडिंग केल्यानंतर असं त्याने विचारलेलं आहे की निम्नलिखित में से कौन सा प्रश्न बच्चों को गंभीर रूप से सोचने के लिए आमंत्रित करता है। गंभीर रूप से सोचना। तर पहिला क्वेश्चन आहे, डू यू नो द आंसर टू दिस, क्या आप इसका उत्तर जानते हैं। उत्तर जानते हैं यानी की येस और नो, एका म्हणजे 2 शब्दामध्येच त्याचं उत्तर आहे। याला काय लय गंभीर विचार करावा लागतोय असं काय नाहीये। दुसरा आहे सही जवाब क्या है, सही जवाब काय असेल, एका वाक्यामध्ये उत्तर आहे, त्याला सुद्धा जास्त विचार करावा लागत नाही। तिसरा आहे क्या आप इसी तरह की स्थिति के बारे में सोच सकते हैं। समजा वरून जर का आंबा खाली पडत असेल तर तो आंबा खाली का पडला याच्यावरती तुम्ही विचार करू शकता का। करू शकतो, कारण की गुरुत्वाकर्षण सिद्धांतामुळे आंबा झाडाचा वरून खाली पडला। चौथा जो आहे विभिन्न तरीके से हम इसे कैसे हल कर सकते हैं, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं ह्या समस्येचं आपण
सॉल्व कसं करणार, ही समस्या आपण कशा पद्धतीनं सोडवणार, असा जर का प्रश्न आला, समस्या सोडवणार म्हटलं की ठीक आहे, पण वेगवेगळ्या पद्धतीनं कशी सोडवणार, मग मात्र जास्त विचार करावा लागतो. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर डी आहे. पुढं बघा, निम्नलिखित में से कौन सा विकल्प प्रगतिशील शिक्षा का सबसे अच्छा वर्णन करता है. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन, प्रगतशील शिक्षा का वर्णन खालीलपैकी कोणता पर्याय अधिक चांगल्या पद्धतीनं करतोय. प्रगतशील शिक्षा करायची आहे, प्रोग्रेसिव्ह शिक्षा करायची आहे, विद्यार्थ्यामध्ये प्रगती करायची आहे, तर कशी सिक्वेन्स त्याच्यामध्ये येतोय, तर करके शिकणं म्हणजे लर्निंग बाय डुईंग. त्याच्यानंतर परियोजना विधी सहयोग से सीखना म्हणजे लर्निंग बाय डुईंग असेल, प्रोजेक्ट मेथड असेल किंवा कोऑपरेटिव्ह लर्निंग असेल. दुसरा ऑप्शन आहे थीमॅटिक इकाइया, नियमित इकाइया, परीक्षण, रँकिंग. पुढचा आहे व्यक्तिगत अधिगम, क्षमता समूह बनाना, छात्रों को लेबलिंग. आणि लास्ट आहे परियोजना विधी, क्षमता समूह बनाना और रँकिंग. आता प्रगतशील शिक्षामध्ये आपण एक गोष्ट सातत्यानं बघितलेली आहे की लर्निंग बाय डुईंग म्हणजे करके शिकणं. मला वाटतं त्याच्यावरती आपण जास्त फोकस दिलेला होता आणि त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक ए आहे की विद्यार्थ्याला प्रगतशील शिक्षा देत असताना त्यानं स्वतः शिकलं पाहिजे, करत शिकलं पाहिजे, मित्रांच्या मदतीनं शिकलं पाहिजे किंवा प्रकल्प पद्धतीनं, प्रोजेक्ट मेथडनं त्यानं शिकलं पाहिजे. म्हणजे स्व अनुभवातून जेव्हा ज्ञान मिळतं त्यावेळी त्याची जास्त प्रगती होते. सो दॅट्स वाय दॅट क्वेश्चनच आन्सर इज दॅट ए. आता पुढचा क्वेश्चन आपण बघूया. परत प्रगतशील शिक्षावरती चालय. प्रगतशील शिक्षा के बारे में निम्नलिखित में से कौन सा कथन बताता है शिक्षा स्वयं ही जीवन है. खालीलपैकी कोणतं वाक्य असं आपल्याला सांगतंय की शिक्षा ही स्वयं ही जीवन है. एज्युकेशन इज लाईफ इट सेल्फ. स्वतःच एज्युकेशन ही शिक्षा जी आहे, शिक्षण जे आहे हे लाईफ आहे. तर कशातून आपल्याला समजतं, तर पहिला ऑप्शन आहे स्कूल शिक्षा को यथासंभव लंबे समय तक जारी रखना चाहिए. असं आपण करू शकत नाहीये. अगदी दिवस रात्र म्हणला शाळा चालू ठेवली पाहिजे तर होऊ शकत नाही. दुसरं बघा, स्कूलों की आवश्यकता नहीं है, बच्चे अपने जीवन के अनुभवों से सीख सकते हैं. असं म्हणतायत की शाळांची काहीच गरज नाही, विद्यार्थी स्वतः अनुभवातून शिकत असतो. तिसरा आहे स्कूलों में शिक्षा सामाजिक और प्राकृतिक दुनिया को प्रतिबिंबित करते हैं, जीवन सच्चा शिक्षक आहे. चौथा, आता सी जो आहे शाळेमध्ये समाजाचं प्रतिबिंब उमटत असतं असं एक वाक्य आपल्या टीचिंगमध्ये येऊन गेलेलं आहे. कारण शाळेमध्ये विविध समाज घटकातील मुलं असतात, विविध आर्थिक पातळीची मुलं असतात, विविध समुदायातील मुलं असतात. त्यामुळं समाजाचं जे प्रतिबिंब आहे हे समाजाचं प्रतिबिंब शाळेमध्ये उमटत असतं. त्यामुळं या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते सी आहे. स्कूलों में शिक्षा सामाजिक और प्राकृतिक दुनिया को प्रतिबिंबित करते है. आता पुढचा क्वेश्चन बघूया. कोहलबर्ग के सिद्धांत के योगदान के रूप में निम्नलिखित में से किसे माना जा सकता है. कोहलबर्गचा सिद्धांत नैतिक विकासाचा सिद्धांत होता आणि सांगितलंय पियाजे महत्वाचा आहे, कोहलबर्ग महत्वाचा आहे. तर आता कोहलबर्गवरती प्रश्न आलेला आहे की काय प्रश्न विचारलेला आहे, कोहलबर्ग के सिद्धांत के योगदान के रूप में निम्नलिखित में से किसे माना जा सकता है. पहिला आहे प्रश्न म्हणजे ऑप्शन आहे उनके सिद्धांत ने संज्ञानात्मक परिपक्वता और नैतिक परिपक्वता के बीच एक सहयोग का समर्थन किया है. म्हणजे कोहलबर्गचा जो सिद्धांत होता तो नैतिक विकासाचा सिद्धांत होता. त्याच्यानंतर दुसरं आहे इस सिद्धांत में विस्तृत परीक्षण प्रक्रियाएं है.
इलॉबरेट टेस्टिंग प्रोसीजर। त्याच्यानंतर यह नैतिक तर्क और कार्यवाही के बीच एक स्पष्ट संबंध स्थापित करता है। और अंत का है, उनका विश्वास है की बच्चे नैतिक दार्शनिक है। तर कोहलबर्गचा जो सिद्धांत आहे, हा सिद्धांत, उनका जो सिद्धांत है वो सिद्धांत संज्ञानात्मक परिपक्वता और नैतिक परिपक्वता के बीच एक सहयोग का समर्थन करता है। म्हणजे संज्ञानात्मक परिपक्वता आली पाहिजे आणि नैतिक परिपक्वता आली पाहिजे, मॉरॅलिटी पण आली पाहिजे आणि त्याला नॉलेज पण आलं पाहिजे। या दृष्टिकोनातून कोहलबर्गने हा सिद्धांत मांडलेला आहे। त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर ए आहे। आता बघा, द झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट रेफर टू, निकटवर्ती विकास का क्षेत्र क्या संदर्भित करता है। तर बघा, पहिला ऑप्शन आहे उस चरण को जब अधिकतम विकास संभव हो। दूसरा ऑप्शन आहे उस विकासात्मक चरण को जब बच्चा सीखने की पूरी जिम्मेदारी लेता है। तीसरा आहे एक संदर्भ को जिसमें बच्चे सहयोग के सही स्तर के साथ कोई कार्य लगभग स्वयं कर सकते हैं। और डी आहे उस सीखने के बिंदु को जब सहयोग वापस लिया जा सकता है। आता बघा, निकटवर्ती विकास का क्षेत्र जो है, हा क्षेत्र जो असतोय हा काय करतो, प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट क्षेत्र, तर त्याच्यामध्ये बच्चे सहयोग के सही स्तर के साथ कोई कार्य लगभग स्वयं कर सकते हैं। दूसरे शब्द में, बच्चा जो कर रहा है तथा जो करने की क्षमता रखता है कि उसके बीच के क्षेत्र को निकटवर्ती विकास का क्षेत्र कहा जाता है। त्यामुळे जो सी ऑप्शन आहे कि बच्चे जिसमें बच्चे सहयोग के सही स्तर के साथ कोई कार्य लगभग स्वयं कर सकते हैं प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट में, त्यामुळे हे उदाहरण बरोबर आहे। आता बघा, एक उभयलिंगी व्यक्तित्व पर्सनॅलिटीवरती हा क्वेश्चन आलेला आहे। तर उभयलिंगी व्यक्तिमत्व कसं असतं कि उसमें स्त्री लक्षणों वाले पुरुषों को संदर्भित करता है। दूसरा है में आमतौर पर माने गए मर्दाना और स्त्री गुणों का समायोजन होता है। तीसरा है में दृढ़ और अहंकारी होने की आदत है। आणि चौथा है समाज में प्रचलित रूढ़िवादी लिंग भूमिकाओं का पालन करता है। तर उभयलिंगी जी व्यक्ती असते ट्रान्सजेंडर, तर त्याच्यामध्ये पुरुषांचे पण गुण असतात आणि स्त्रियांचे पण गुण असतात। त्यामुळं जो बी ऑप्शन आहे कि उनमें आमतौर पर माने गए मर्दाना और स्त्री गुणों का समायोजन होता है, तर ते ऑप्शन जे आहे तर तो ऑप्शन त्याच्यामध्ये आपला येतोय। पुढचा क्वेश्चन आहे, चिल्ड्रन्स जे आहेत बच्चे डॉट डॉट को छोड़कर अन्य सभी के द्वारा लिंग भूमिकाएं ग्रहण करते हैं। चिल्ड्रन्स एक्वायर जेंडर रोल्स थ्रू ऑल ऑफ द फॉलोइंग एक्सेप्ट, म्हणजे खालीलपैकी कोणता ऑप्शन वगळून सगळ्या ऑप्शनमधून, बाकीच्या ऑप्शनमधून लिंग भूमिकाएं ग्रहण करते है। तर त्याच्यामध्ये मीडिया असेल, सोशलायझेशन असेल, कल्चर असेल आणि ट्युटरिंग असेल, म्हणजे ट्युशन असेल। तर मीडियामध्ये मुलं समजू शकतात की स्त्री पुरुष वगैरे त्याला टेलिव्हिजनवरती दिसत असतात, समाजामध्ये दिसत असतात, संस्कृतीमध्येही दिसत असतात। पण ट्युशनमध्ये जेव्हा तो शिकत असतो शाळेमध्ये किंवा ट्युशनमध्ये, तर तो सर्वांच्यामध्ये मिसळून व्यवस्थितपणे प्रश्नांची उत्तरं देत असतो, अभ्यास करत असतो। या सगळ्या गोष्टी ट्युशन किंवा शाळेमध्ये होत असतात। त्यामुळे हा ऑप्शन त्याच्यामध्ये सोडावा लागतो। बाकी सर्व ठिकाणी त्याला जेंडर जे इक्वॅलिटी जेंडरच्या संदर्भातल्या ज्या गोष्टी आहेत, जेंडर रोल्स, तो त्याला त्याच्यामध्ये दिसत असतो। पुढे बघा, मानकीकृत परीक्षणों की आलोचना में निम्नलिखित में से क्या क्या है। आलोचना में से एक यह है की, खालीलपैकी काय आहे मानकीकृत परीक्षामध्ये, काय ऑप्शन आहे। तर मुख्य रूप से
मुख्य धारा की संस्कृति का प्रतिनिधित्व करते हैं और इसलिए पक्षपाती है। मानकीकृत परीक्षण, उनकी भाषा को समझना मुश्किल है। पुढचा आहे, परीक्षण बड़ी आबादी पर लागू नहीं किया जा सकते हैं। वे बच्चे की क्षमता की स्पष्ट तस्वीर नहीं देते हैं। मानकीकृत परीक्षण जे आहे, क्रिटिक्यू स्टँडर्डाइज्ड जे आहे टेस्ट जी केली जाते, स्टँडर्डाइज टेस्ट जी आहे, तर त्याच्यामध्ये मुख्य रूप से मुख्य धारा की संस्कृती का प्रतिनिधित्व, ज्या संस्कृतीचं ते विचारलेलं आहे तेवढ्याच गोष्टीचं त्याच्यामध्ये वर्णन केलं जातं किंवा प्रतिनिधित्व केलं जातं, त्यामुळं ते पक्षपाती असण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे हे 12चा ऑप्शन ए येतोय. पुढे बघा, एकाधिक बुद्धिमानी का सिद्धांत कहता है की, एकाधिक बुद्धिमानी सिद्धांत यानी की मल्टिपल इंटेलिजन्स थेअरी, मला वाटतं हावर्ड गार्डनर यांनी हा सिद्धांत मांडलेला आहे. तर त्याच्यामध्ये काय म्हणतोय तो सिद्धांत, बुद्धि तेजी से बढ़ाई जा सकती है, बुद्धि कई प्रकार की हो सकती है, पेपर पेंसिल परीक्षण सहायक नहीं है और प्रभावी अध्यापन के द्वारा बुद्धि बढ़ाई जा सकती है. तर हावर्ड गार्डनरचा जो सिद्धांत आहे मल्टिपल इंटेलिजन्सचा, तर त्याच्या माध्यमातून बुद्धी के कई प्रकार हो सकते हैं हे आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक जो बी आहे तो येतोय, बुद्धी के प्रकार. पुढे बघा, शिक्षक सीखने के लिए मूल्यांकन और सीखने के लिए मूल्यांकन. बघा, शिक्षक सीखने के लिए मूल्यांकन और सीखने के लिए मूल्यांकन दोनों का उपयोग कर सकते हैं. कैसे कर सकते हैं, तर बच्चे की प्रगति और उपलब्धि स्तर को जानने में, बच्चे की सीखने की ज़रूरतों को जानने में और तदनुसार शिक्षण रणनीति का चयन करने में, आवधिक अंतरालों पर बच्चे के प्रदर्शन का आकलन करने और उसके प्रदर्शन को प्रमाणित करने में, आणि लास्ट आहे बच्चों की प्रगति की निगरानी करने और उनके सीखने के अंतराल को भरने के लिए उचित लक्ष्य निर्धारित करने में. तर बच्चे की सीखने की ज़रूरत क्या है ये जानने के लिए मूल्यांकन जरूरी है, और जब हम जानेंगे कि उनकी ज़रूरत क्या है उसके बाद किस प्रकार से उन्हें अध्यापन करना चाहिए, यह रणनीति का चयन करने के लिए शिक्षक को मूल्यांकन जरूरी है. तो इस प्रश्न का, इस क्वेश्चन का जो आंसर रहेगा वो बी रहेगा कि छात्र का इंटरेस्ट किस में है, छात्र की ज़रूरत क्या है और छात्र को किस प्रकार से पढ़ाया जाए, इसलिए शिक्षक को इवैल्यूएशन की ज़रूरत है. अगला क्वेश्चन है, निम्नलिखित में से कौन सा सतत और व्यापक मूल्यांकन से संबंधित नहीं है विचारलेला आहे. सतत और व्यापक मूल्यांकन जे आहे कंटिन्यू एंड कॉम्प्रिहेंसिव इवैल्यूएशन से रिलेटेड निम्नलिखित में से कौन सा नहीं है. तो पहला है, इसे भारत के शिक्षा के अधिकार अधिनियम द्वारा अनिवार्य किया गया है. सही है, राइट टू एजुकेशन एक्ट. त्याच्यानंतर पुढं आहे, यह शिक्षण अधिगम प्रक्रिया का एक अभिन्न अंग है, इट इज़ इंटीग्रल पार्ट ऑफ टीचिंग लर्निंग प्रोसेस. सही है. आगे है, यह विभिन्न शिक्षा क्षेत्रों में बच्चे की उपलब्धि पर केंद्रित करता है. हां, बरोबर आहे, कारण की त्याच्यामध्ये विविध पार्ट असतात, विद्यार्थ्याच्या सर्वांगीण गोष्टीचं त्याच्यामध्ये मूल्यांकन केलं जातं. आणि लास्ट आहे, यह बच्चे को धीमे, खराब या बुद्धिमान के रूप में चिन्हित करने में उपयोगी होता है. तर हे जे आहे हे चुकीचं आहे की विद्यार्थ्याला गंड आहे का, धीमा आहे का, खराब आहे का, बुद्धिमान आहे असं त्याच्यातून अजिबात होत नाही. मुळात मूल्यमापन कशाला करायचं आहे ते आपण वरती पाहिलेलं आहे, त्याच गोष्टीसाठी मूल्यांकन करायचं आहे. त्याच्यातून विद्यार्थी खूप हुशार आहे किंवा गंड आहे किंवा अडाणी आहे, त्याला काहीच येत नाही, स्लो आहे, ह्या गोष्टी ठरवण्यासाठी त्याचा उपयोग केला जात नाही. पुढचा क्वेश्चन आता 16 नंबरचा आलेला आहे की गिफ्टनेस म्हणजे प्रतिभाशाली जी बच्चे आहेत, बच्चों में प्रतिभाशीलता ... के कारण हो सकती है.
कशाच्या मुळे विद्यार्थ्यांच्या मध्ये प्रतिभाशीलता येते किंवा गिफ्टनेस येतो? तर पहिला आहे आनुवंशिकता और वातावरण के बीच अंतःक्रिया, दूसरा आहे एक संसाधन समृद्ध वातावरण, तिसरा आहे सफल माता पिता आणि चौथा आहे एक अनुशासित दिनचर्या. तर प्रतिभाशीलता येत असताना बघा माता पिता हा घटक पण येतोय किंवा वातावरण पण येतंय. म्हणून बी आणि सी हे जरी आपल्याला बरोबर वाटत असले तरी हे दोन्ही बरोबर आहेत आणि दोन्हीही बरोबर असणारा जो ऑप्शन आहे आनुवंशिकता और वातावरण के बीच अंतःक्रिया, तर हा जो ए ऑप्शन आहे हा ए ऑप्शन या प्रश्नाचं उत्तर येतोय. कारण की विद्यार्थ्याच्या बुद्धिमत्तेवरती आनुवंशिकता परिणाम करत असते. आई वडील जर का सफल असतील, आई वडिलांची बुद्धी तल्लख असेल तर तसेच गुण विद्यार्थ्याच्या मध्ये येत असतात. याशिवाय वातावरण त्याच्या अवतीभोवती कसं आहे, सराउंड कसं आहे, ही सुद्धा गोष्ट महत्त्वाची आहे. काही मुलं आपण अशी पाहिलेली आहेत की आई वडील अगदी अधिकारी असतात, चांगल्या पदावरती काम करत असतात आणि मुलगा पूर्ण वाया गेलेला असतो. का गेलेला असतो? कारण की त्याच्यावरती वातावरणाचा परिणाम झालेला असतो. किंवा काय उदाहरणं आपण अशीही पाहिलेली आहेत की आई वडील अगदी अडाणी असतात आणि मुलगा अगदी हुशार अधिकारी झालेला असतो. तर ह्या गोष्टी ज्या असतात त्या वातावरणामुळं घडत असतात. त्यामुळं प्रतिभाशीलता विद्यार्थ्याच्या मध्ये जर का यायची असेल तर आनुवंशिकता पण पाहिजे आणि वातावरण पण पाहिजे. या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पुढचा प्रश्न आहे सामाजिक आर्थिक रूप से वंचित पृष्ठभूमि से आने वाले बच्चों को कक्षा के माहौल की आवश्यकता होती है जो उन्हें म्हणजे वंचित घटकातून आलेली जी मुलं आहेत, सामाजिक आर्थिकदृष्ट्या मागास असणारी जी मुलं आहेत, ही मुलं वर्गामध्ये बसलेली आहेत. पण वर्गामध्ये बसल्यानंतर वर्गातील सिच्युएशन कशी असायला पाहिजे, वातावरण कसं असायला पाहिजे, तर उन्हें अच्छा व्यवहार सिखाता है, उनके सांस्कृतिक और भाषाई ज्ञान को महत्व देता है तथा उनका उपयोग करता है. सी है उनकी भाषा के उपयोग को हतोत्साहित करता है ताकि वे मुख्य धारा की भाषा सीख सके. बच्चों को उनकी क्षमताओं के आधार पर वर्गीकृत करता है. आता वंचित घटकातून मुलं येऊन द्या किंवा कुठूनही मुलं येऊन द्या, त्याला वर्गीकृत करायचं नाही, वेगळं करायचं नाही. त्याच्यामुळं डी ऑप्शन निघून गेलेला आहे. सी ऑप्शन काय सांगतोय की हतोत्साहित करता है उनकी भाषा का उपयोग आणि मुख्य भाषा शिकतोय. तर नाही, आरटीई सांगतंय की विद्यार्थ्याला त्याच्या लोकल भाषेमध्ये, त्याच्या मदर टंगमध्ये, मातृभाषेमध्ये त्याला शिकवा, त्याची जी भाषा आहे त्याच्यामधनं शिकवा. त्यामुळे सी पण ऑप्शन जातोय. ए ऑप्शन जो आहे टीचर्स देम गुड बिहेवियर, उन्हें अच्छा व्यवहार सिखाता है, तर ही गोष्ट काही नाहीये. बी जो ऑप्शन आहे की उनके सांस्कृतिक और भाषाई ज्ञान को महत्व देता है तथा उनका उपयोग करता है. तर वंचित घटकातून आलेला मुलगा असू दे, गरिबाचा मुलगा असू दे, वाडी वस्तीवरचा मुलगा असू दे, वेगळ्या एखाद्या समाजातील असणारा मुलगा असू दे, कसलाही असू दे, तो जेव्हा शाळेमध्ये येतो तेव्हा त्याच्या अध्ययनामध्ये त्याची संस्कृती असेल किंवा त्याचं जे ज्ञान असेल त्याचं ज्ञान आपण वापरलं पाहिजे. ही गोष्ट लक्षात ठेवा. पुढे बघा, कक्षा में सृजनात्मक और प्रतिभाशाली बच्चों के लिए आवश्यक हस्तक्षेप निर्भर करता है. यानी कि द इंटरवेंशन नीडेड फॉर क्रिएटिव एंड टैलेंटेड चिल्ड्रन इन द क्लासरूम रेस्ट ऑन, हस्तक्षेप निर्भर होता है कशावरती, तर शिक्षक द्वारा अनुकूलित और प्रेरक निर्देशन तरीके के उपयोग पर, उन्हें अतिरिक्त समय दिए जाने पर, उनके प्रति स्नेही होने के नाते पर और उन्हें अन्य बच्चों को पढ़ाने की जिम्मेदारी देने पर. तर दुसरा जो ऑप्शन आहे अतिरिक्त समय द्यायचा, तर त्याच्यामुळं होऊ शकत नाहीये. कारण की शाळा सुटल्यानंतर अतिरिक्त शिक्षक कोणी देऊ शकणार नाही. दुसरा आहे की उनके प्रति स्नेह होने के नाती, सर्व विद्यार्थी सारखेच असतात, शिक्षकांना स्नेह वगैरे काही नसतंय. त्याच्यानंतर पुढचा आहे की उन्हें अन्य बच्चों को पढ़ाने की जिम्मेदारी देने पर, तर असं शिक्षकांना कधीच करायचं नाहीये की
वर्गातीलच विद्यार्थ्याला शिकवायला लावलेलं आहे, दुसऱ्या मुलांना हा निवांत शिक्षक बसलाय असं कधीच करायचं नाहीये. तर शिक्षकानं काय करायचं आहे, तर शिक्षक द्वारा अनुकूलित और प्रेरक निर्देशन तरीके के उपयोग पर ज्या मेथड्स आहेत, स्टिम्युलेटिंग मेथड असेल, इन्स्ट्रक्शन मेथड असेल, प्रेझेंटेशन मेथड असेल, तर त्या मेथडच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना तो प्रोत्साहित करत असतो. त्यामुळं या विद्यार्थ्यांच्या मध्ये बदल होत असतो. पुढचं आहे, अति संवेदनशील बच्चों को सीखने में मदद करने के लिए निम्नलिखित में से कौन सा तरीका उपयुक्त तरीका नाही है. म्हणजे अतिसंवेदनशील जी मुलं आहेत, हायपर सेन्सिटिव्ह जी स्टुडंट आहे, हायपर ॲक्टिव्हिटिव्ह जी मुलं आहेत, त्यांच्यासाठी अध्यापन करत असताना खालीलपैकी कोणता जो तरीका आहे, कोणती जी गोष्ट आहे ती गोष्ट उपयोगी पडू शकत नाही. तर पहिला ऑप्शन आहे, एक कार्य को छोटे छोटे प्रबंधनीय खंडों में तोड़ना. दूसरा है अधिगम के वैकल्पिक तरीकों की पेशकश. तीसरा है उनके दैनिक कार्यक्रम में शारीरिक गतिविधि का समावेश. आणि चौथा आहे बेचैन होने पर अक्सर उन्हें फटकारा लगाना. तर अतिसंवेदनशील मुलांच्या बाबतीमध्ये पहिले जे 3 आपण पाहिलेले आहे तर ते करू शकतो आपण, पण त्या मुलांना जर काय एखादा भाग समजत नसेल तर त्याला मारपीट शिक्षकांना केलेली आहे, असं होता कामा नये. तर बघा खाली, अतिसंवेदनशील बच्चों को सीखने में मदद करने के लिए शिक्षक को संवेदनशील होना चाहिए तथा उनके विचारों और भावनाओं का स्वीकार करना चाहिए. अगर बच्चा बेचैन हो तो बेचैन होने पर उसे फटकारा लगाना यह सच्ची बात नहीं है. इसके अतिरिक्त अतिसंवेदनशील बच्चों को सीखने में मदद करने के लिए नीचे जो तरीके दिए, क्या तरीके दिए कि वो जो कार्य है उस कार्य को छोटे छोटे प्रबंधीय खंडों में तोड़कर सिखाना, विचारों एवं भावनाओं को अभिव्यक्त करने के लिए उपयुक्त वातावरण उपलब्ध कराना, अधिगम के वैकल्पिक तरीकों की पेशकश कराना और उनके दैनिक कार्यक्रम में शारीरिक गतिविधि का समावेश कराना. ये जो चीज़ें हैं, यह चीज़ें अति संवेदनशील बच्चों को सिखाने के लिए ज़रूरी है. अगला क्वेश्चन है, डिसेबिलिटी वरती क्वेश्चन आलेला आहे. अलग अलग सोच वाले पैटर्न उन बच्चों की पहचान करते हैं जो अलग अलग सोच, वेगवेगळ्या पद्धतीची सोच विद्यार्थ्याची आलेली आहे. अलग अलग सोच वाले पैटर्न उन बच्चों की पहचान करते हैं जो बच्चे सृजनात्मक हो. म्हणजे त्यांना काहीतरी नवीन निर्मिती करायची आहे असे जे विद्यार्थी असतात तेच सातत्यानं विचारामध्ये असतात, वेगवेगळ्या पद्धतीचा वापर करत असतात, वेगवेगळ्या मेथड यूज करत असतात. याच्यामध्ये ऑप्शन दिलेले आहे, डिसेबल्ड म्हणजे विकलांग, डिस्लेक्सिक त्याच्यानंतर क्रिएटिव्ह आणि प्रत्यस्ती असे 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर त्याच्यामध्ये वेगवेगळी सोच आहे. त्याच्यामध्ये सृजनात्मक जी मुलं असतात ती तशा पद्धतीनं करतात. ऐसे बालक किसी समस्या पर अपसारी चिंतन करते हैं तथा उसका एक नवीन समाधान प्रस्तुत करते हैं. यह नवीनता उस बच्चों के लिए या संपूर्ण समाज के लिए हो सकती है. अगला सवाल है, निम्नलिखित में से कौन सा शिक्षक द्वारा कक्षा में बच्चों के लिए समस्या हल करने के तरीके का वर्णन नहीं कर सकता. विद्यार्थ्याला आलेली समस्या किंवा समस्या सोडवत असताना खालीलपैकी शिक्षक वर्गामध्ये कोणता पद्धत वापरत नाही. तर बघा, पहिला आहे, किसी विशेष समस्या को हल करने के बारे में अपनी विचार प्रक्रियाओं पर चर्चा करना. त्याच्यानंतर कुछ हल करते समय गलतियों को इनके प्रति ईमानदार रहना. तीसरा है सोच विचार परीक्षण और विभिन्न उत्तरों जैसी शब्दावली का प्रयोग करना. आणि लास्ट आहे अभिसरण उत्तरों वाले प्रश्न पूछना. तर पहिला जो आहे की प्रक्रिया पर चर्चा करना,
तर केली पाहिजे, कशा पद्धतीनं समस्या सोडवायची आहे. त्याच्यानंतर दुसरं आहे की कुछ हल करते समय कधी कधी चूकसुद्धा होत असते शिक्षकाकडून, तर ती चूक त्यानं मान्य केली पाहिजे, इमानदार राहिलं पाहिजे की बाबा झाल्या चूक. समस्या सोडवत असताना विचार करणं महत्त्वाचं आहे, परीक्षण करणं महत्त्वाचं आहे. त्याने विभिन्न उत्तर विद्यार्थ्यांनी दिली पाहिजे, तशा पद्धतीचे प्रश्न विद्यार्थ्याला विचारले पाहिजे. तर तिसरा ऑप्शन, चौथा ऑप्शन आहे अभिसरण उत्तरों वाले प्रश्न पूछना, म्हणजे एकाच पद्धतीचे प्रश्न विचारायचे आणि तर बऱ्यापैकी सोपे प्रश्न विचारायचे, कठीण प्रश्न विचारायचे नाहीत. किंवा जो मोठा एखादा लेसन असेल आणि एखादा मोठा लेसन झालेला असेल आणि त्याच्यामधला जो सोपा भाग आहे की जो विद्यार्थ्याला चांगला समजलेला आहे, तेवढ्याच भागावरती प्रश्न विचारायचे, बाकीच्या भागावरती प्रश्न विचारायचे नाही आहेत. तर असं शिक्षकानं करायचं नाही आहे. सर्व घटकावरती त्यांना प्रश्न विचारले पाहिजे, जेणेकरून विद्यार्थ्याचं जे ज्ञान मिळवलेलं आहे विद्यार्थ्यानं, ते ज्ञान त्यानं आठवलं पाहिजे, त्याला समजलं पाहिजे, त्याची स्मृती जागृत झाली पाहिजे आणि त्यानं सकल त्याचा अभ्यास झाला पाहिजे. अशा पद्धतीनं प्रश्न विचारायचे आहेत. आता खाली बघा 22वा प्रश्न आहे, निम्नलिखित में से कौन सा एक संवेग है? इमोशन्स, खालीलपैकी कोणता इमोशन आहे? पहिली आहे स्मृती, दुसरा आहे डर, तिसरा आहे ध्यान, चौथा आहे उत्तेजना. स्मृती, ध्यान आणि उत्तेजना आणि डर. डर म्हणजे घाबरणे हा एक संवेग आहे, ही एक भावना आहे, खूप घाबरलेला आहे. स्मृती म्हणजे आठवणे ही काय भावना नाही. ध्यान करणे म्हणजे मेडिटेशन करणे, ही पण काही भावना नाही आहे. उत्तेजना मिळणे, स्टिम्युलेशन होणे म्हणजे ही सुद्धा भावना नाही आहे. घाबरणे, हसणे ह्या भावना आहेत, रडणे ह्या भावना आहेत. त्यामुळं फिअर जो आहे हा भावनेमध्ये येतोय. 23वा प्रश्न आहे, एक 3 साल का बच्चा बताता है कि दूध बूथ पर एक मशीन द्वारा दूध का उत्पादन होता है. निम्नलिखित में से कौन सा बच्चे की समझ का सबसे अच्छा स्पष्टीकरण प्रदान करता है? म्हणजे 3 वर्षाचा मुलगा आहे, जसं की आपल्या इथं डेअरीमध्ये दूध मिळतं आणि काही मुलं म्हणतात की डेअरीवाला दूध देतो, तशा पद्धतीचा हा प्रश्न आहे की दूध बूथवरती मिळतं आणि मुलगा काय म्हणतोय की मशीनद्वारा दूध का उत्पादन होत आहे, असं मशीनच्या माध्यमातून दूध मिळतं असं त्या मुलाला वाटतं. तर त्याच्यातून काय आपल्याला समजतं, तर बच्चे को दुनिया का बहुत सीमित ज्ञान है. दूसरा है बच्चे का जवाब दूध बूथ से दूध खरीदने के अपने अनुभव पर आधारित है. बच्चे ने गाय को कभी नहीं देखा है. बच्चे का परिवार बच्चे को प्रेरक वातावरण प्रदान नहीं करता. तर हे जे वाक्य आहे ते वाक्य विद्यार्थ्यानं त्याच्या अनुभवातून व्यक्त केलेलं आहे की तो दररोज दूध आणण्यासाठी त्या दूध बूथवरती जात असेल, त्या मशीनमधनं दूध बाहेर पडत असेल, त्यामुळं त्याला वाटतंय की मशीनच दूध देत्या आणि हा त्याचा सेल्फ एक्सपिरियन्स आहे. त्याच्यामध्ये पियाजेच्या संदर्भातलं बघा, पियाजेचा एक सिद्धांत आपण अभ्यासत असताना की त्याच्यामध्ये मी एक एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं होतं की मुलगा आकाशातील उडणाऱ्या सगळ्या गोष्टी काय म्हणतोय, विमानच म्हणतोय. ही गोष्ट एक आपण सांगितलेली होती. तशा पद्धतीनंच ह्या मुलाला मशीनमधूनच दूध येतंय म्हणून त्याला काय वाटतंय की मशीनमधूनच दूध येतंय, मशीनच दूध देते असं त्याला वाटतं. ही अवस्था त्यानं स्वीकार केलेली असते. पुढचं बघा, निम्नलिखित में से कौन सा शिक्षक की भूमिका का सबसे अच्छा वर्णन करता है. शिक्षकाची भूमिका व्यक्त करत असताना खालीलपैकी कोणता घटक तिची भूमिकेचं चांगलं वर्णन करतोय. तर पहिला आहे, कक्षा में शिक्षक की सबसे महत्वपूर्ण भूमिका अनुशासन को बनाए रखना. शिस्त पाहिजे, डिसिप्लिन पाहिजे, मेंटेन केली पाहिजे. दूसरा आहे, एक शिक्षक को निर्धारित पाठ्यपुस्तक का पालन करना चाहिए. म्हणजे जे पाठ्यपुस्तक दिलेलं आहे त्याच पाठ्यपुस्तकानुसार तसंच शिकवायचं. तिसरा आहे,
पाठ्यक्रम का समय पर पूरा करने के साथ साथ दोहराने के लिए पर्याप्त समय देना महत्त्वपूर्ण आहे. म्हणजे पाठ्यक्रम जो आहे तो पूर्ण करायचाच आहे, याच्या व्यतिरिक्त रिव्हिजन पण शिक्षकानं घेतलं पाहिजे, म्हणजे त्याच्यातून अच्छा चांगला शिक्षक मानला जातो. आणि चौथा आहे आराम के लिए जगह बनाना जहाँ बच्चे संवाद और पूछताछ के माध्यम से सीखते हैं. म्हणजे ही जी गोष्ट आहे ही गोष्ट महत्त्वाची आहे. क्रिएटिंग अ रिलॅक्स्ड स्पेस वेअर चिल्ड्रन्स लर्न थ्रू डायलॉग्स अँड एन्क्वायरीज. विद्यार्थ्यांनी स्वतः शिकलं पाहिजे, मग ते संवादातून असेल, एकमेकांना प्रश्न विचारून असेल, लर्निंग बाय डुईंग जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकलं पाहिजे. तर जो डी ऑप्शन आहे तो डी ऑप्शन या प्रश्नाचं उत्तर येतोय. पुढे बघा, निम्नलिखित में से कौन सी कक्षा समृद्ध शिक्षा को प्रोत्साहित करती है. निम्नलिखित में से कौन सी कक्षा समृद्ध शिक्षा को प्रोत्साहित करती है. समृद्ध कक्षा आता विचारलेला, समृद्ध कक्षा या ठिकाणी विचारलेला आहे. तर जिस कक्षा में जिसमें प्रदर्शित विभिन्न प्रकार की सामग्री बच्चों की पहुंच से परे हो ताकि सामग्री लंबे समय तक चलती रहे. बी जो आहे वह कक्षा जिसमें खुली गतिविधि कोने में हो और विभिन्न प्रकार के बाल साहित्य खुली ताक में रखी हो जो दिन के किसी भी समय प्राप्त किया जा सके. तीसरा आहे अलमारी में अच्छी तरह संगठित सामग्री वाली कक्षा जहाँ सामग्री को सप्ताह में एक बार मुक्त खेल के लिए बाहर लाया जा सके. और अंत का है पाठ्य पुस्तक सामग्री द्वारा संचालित संरचित और योजनाबद्ध अधिगम वाली कक्षा. तर या ठिकाणी समृद्ध कक्षा जी असते त्या समृद्ध कक्षेमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साधनं वापरली गेली पाहिजेत. त्यांना बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत शालेय अध्यापन पद्धतीतल्या त्याचा वापर करता आल्या पाहिजेत आणि त्या नियमित वापर करता आल्या पाहिजेत. विद्यार्थ्याला जेव्हा वाटेल तेव्हा त्यानं यूज केला पाहिजे. त्यामुळं जो बी ऑप्शन आहे की कक्षा समृद्ध कक्षा से तात्पर्य संसाधन युक्त कक्ष शिक्षण से है. इस प्रकार के कक्षा शिक्षण में कक्षा सभी आवश्यक शिक्षण सहायक सामग्री से युक्त होती है. ऐसी कक्षा में खुली गतिविधि कोने में होते हैं और विभिन्न प्रकार के बाल साहित्य खुली ताक में रहे जाते हैं जो दिन के किसी भी समय प्राप्त किया जा सकता है. इसका अर्थ है कि सभी शिक्षण सहायक सामग्री और शिक्षण गतिविधियां कक्षा में यथास्थान होती है. तर बी जो ऑप्शन आहे तो बी ऑप्शन या प्रश्नाचं उत्तर येत आहे. आता पुढचा प्रश्न आहे निम्नलिखित में से कौन सा कक्षा में पाठ्यपुस्तक की भूमिका का सबसे अच्छा वर्णन करता है. पाठ्यपुस्तकाची भूमिकेचं चांगलं वर्णन खालीलपैकी कोणत्या वाक्यातून केलं जात आहे. तर वे कक्षा में उपलब्ध संसाधन और संदर्भ सामग्री में से एक है. वे एक राज्य या राष्ट्र में अधिगम में एकरूपता बनाए रखते हैं. वे अध्ययन के पाठ्यक्रम के बारे में शिक्षकों और माता पिता को मार्गदर्शन प्रदान करते हैं. वे संसाधन रहित संदर्भ में सबसे आवश्यक अधिगम संसाधन बनते हैं. तर पाठ्यपुस्तक जी आहे ते पाठ्यपुस्तक संदर्भ साहित्य म्हणून वापरायची असतात. आणि यासाठी जो पहिला जो आपला ऑप्शन आहे की वे कक्षा में उपलब्ध संसाधन और संदर्भ सामग्री में से एक है. भरपूर सामग्री आहे, त्या भरपूर सामग्रीपैकी एक सामग्री ही पाठ्यपुस्तक आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर ए येत आहे. आता पुढचं आहे द नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क 2005 डिराइव्स इट्स अंडरस्टँडिंग फ्रॉम. म्हणजे राष्ट्रीय पाठ्यचर्या फ्रेमवर्क जी आहे 2005 ने अपनी समझ से प्राप्त की है. पहिला आहे मानवतावाद, दुसरा आहे व्यवहारवाद वर राहिलेला आहे, तिसरा आहे कन्स्ट्रक्टिव्हिझम म्हणजे रचनावाद आणि चौथा आहे संज्ञानात्मक सिद्धांत. तर 2005चा जो NCF आहे नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क जो आहे तो
प्रामुख्यानं रचनावादावरती आधारलेला आहे. त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर सी आहे. बघा याच्यामध्ये काही शब्द राहिलेले आहेत, प्रिंट झालेले नाही आहेत, तर ते रचनावादावरती आधारलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे, द चिल्ड्रन्स इन अ क्लास कैन बी कंसिडरेड टू बी मोटिवेटेड इफ. कक्षा में बच्चे को प्रेरित समझा जा सकता है यदि. किस तरह से बच्चे को प्रेरित समझा जा सकता है? तो वे अच्छी तरह से वर्दी पहनने स्कूल में आते हैं, म्हणजे त्याचा युनिफॉर्म व्यवस्थित असते दररोजच्या दररोज. दुसरा आहे, वे कक्षा में अनुशासन बनाए रखते हैं, डिसिप्लिन मेंटेन करतोय. वे सभी उपस्थिति में नियमित है, त्याची हजेरी व्यवस्थित आहे दररोजच्या दररोज. आणि चौथा आहे, शिक्षक से स्पष्टीकरण प्राप्त करने के लिए प्रश्न पूछते हैं. तर अंडरस्टँडिंग वाला जो मुलगा असतो, प्रेरित जो अध्ययनाने झालेला मुलगा असतो, तो अधिकाधिक ज्ञान प्राप्त करण्यासाठी किंवा त्याला जे ज्ञान मिळालेलं आहे त्या ज्ञानातील शंका दूर करण्यासाठी तो शिक्षकाला सातत्यानं प्रश्न विचारत असतो. प्रश्न विचारून तो त्याच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवत असतोय. त्यामुळे या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते डी आहे, की शिक्षक से स्पष्टीकरण प्राप्त करने के लिए वो प्रश्न पूछते हैं, कि ऐसे बच्चे जो होते हैं ऐसे बच्चे प्रेरित समझा जा सकते हैं. आता 29वां प्रश्न आहे, निम्नलिखित में से कौन सा बच्चों में अधिगम में सुधार करने के लिए सबसे अधिक उपयुक्त है? विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी, त्यांच्या शिक्षणामध्ये सुधारणा करण्यासाठी खालीलपैकी कोणतं ऑप्शन योग्य वाटतोय किंवा उपयोगी आहे असं सांगितलंय. पहिला आहे, नियमित मूल्यांकन परीक्षा आयोजित की जानी चाहिए. दूसरा है, शिक्षक को विभिन्न उदाहरणों और चित्रों का उपयोग करने विषय की व्याख्या करनी चाहिए. तीसरा है, कक्षा में सभी प्रकार की शिक्षण सामग्री होनी चाहिए. आणि चौथा है, शिक्षक को वास्तविक जीवन स्थितियों पर बच्चों को एक दूसरे के साथ बातचीत करने में मदद करनी चाहिए. तर अधिगममध्ये सुधारणा करायची असेल, त्याच्या अध्ययनामध्ये सुधारणा जर का करायची असेल तर वरच्या गोष्टी तर केल्याच पाहिजेत. याच्या व्यतिरिक्त जेव्हा विद्यार्थी इतरांच्या सोबत, त्याच्या मित्रमैत्रिणींच्या सोबत बातचीत करत असतो, बोलत असतो किंवा त्यांच्या माध्यमातून शिकत असतो, तेव्हा त्याला जास्त समजतं. लर्निंग बाय डुईंग प्रोसेस आपण यूज करतोय, फॉलो करतोय. तो त्याच्यानुसार या प्रश्नाचं जे उत्तर असणार आहे ते लर्निंग बाय डुईंग अनुसार ऑप्शन क्रमांक डी आहे. आता पुढचं आहे, जो अधिगम वातावरण में एक महत्वपूर्ण भूमिका निभाता है, किस तरह की मदद वो करता है? द डिसिप्लिन्स विच हैज़ अ सिग्निफिकंट रोल इन द लर्निंग इन्वायरमेंट इज ऑफ द काइंड विच हेल्प्स. कशा पद्धतीनं तो मदत करतोय? तर याच्यामध्ये पहिला आहे की बच्चे को अपनी शिक्षा को विनियमित और मॉनिटर करने के लिए. त्याच्यानंतर दुसरा आहे की चुप्पी साधे रहने के लिए. तीसरा है शिक्षकों को निर्देश देने में. आणि चौथा है बच्चे को उनके पाठ रट कर याद करने में. आता अनुशासन जे आहे बघा, प्रश्न अनुशासन जो अधिगम वातावरण में एक महत्त्वपूर्ण भूमिका निभात आहे. म्हणजे डिसिप्लिन जी असते, शिस्त जी असते, ही शिस्त अध्ययनाच्या प्रक्रियेचं जे वातावरण आहे, म्हणजे अध्ययन ग्रहण करत असताना त्याच्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असतं. तर ते कशा पद्धतीचं मदत करते? म्हणजे वर्गामध्ये शिस्त असावे. शिस्त काय विद्यार्थ्यांच्या अध्ययनामध्ये मदत करते? तर त्याच्यामध्ये बच्चे को अपनी शिक्षा को विनियमित और मॉनिटर करने के लिए, चिल्ड्रंस टू रेगुलेट एंड मॉनिटर देयर ओन लर्निंग के लिए अनुशासन महत्वपूर्ण भूमिका बजाता है. अनुशासन जो
अधिगम वातावरण में एक महत्वपूर्ण भूमिका निभाता है। बच्चे को अपनी शिक्षा को विनियमित और मॉनिटर करने में मदद करता है। अर्थात जब कक्षा अनुशासित रहता है तो शिक्षण अधिगम प्रक्रिया प्रगति करती है तथा जब कक्षा अनुशासन रहित होता है तो शिक्षण अधिगम प्रक्रिया बाधित होती है। तो इस प्रकार